पनवेलमध्ये तक्का परिसरात आढळले नवजात बाळ। पनवेल शहरात मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे। आज म्हणजे शनिवार दिनांक 28 रोजी सकाळी तक्का परिसरातील नागरिकांना एका बास्केटमध्ये नवजात बाळ आढळले। नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पनवेल शहर पोलिसांना दिली व बाळाला उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बास्केटमध्ये बाळासोबत एक चिठ्ठी सापडली, ज्यामुळे या घटनेला एक भावनिक वळण मिळाले आहे। या चिठ्ठीत लिहिले आहे की, प्रिय सर अथवा मॅडम, आम्हाला हे करावे लागले यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो। आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता। आम्ही या बाळासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही। कृपया या प्रकरणात कोणालाही गुंतवू नका किंवा प्रकरण वाढवू नका। आम्हाला जे काही सहन करावे लागत आहे ते या बाळाच्या नशिबी येऊ नये अशी आमची इच्छा आहे। आम्ही तुम्हाला विनंती करतो की तिची काळजी घ्या। आशा आहे की एक दिवस आम्ही तिला परत घेऊ, कारण आम्ही तिच्या जवळच आहोत। आम्ही दिलगिरी आहोत। या चिठ्ठीतून बाळाच्या पालकांची बिकट मानसिक आणि आर्थिक परिस्थिती समोर आली आहे। मात्र अशा प्रकारे बाळाला सोडून देणे हा गंभीर गुन्हा असल्याने पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। बाळाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।